जसं आपलं वय वाढत असतं ना, तसं आपण नेमके कोण आहोत, काय आहोत आणि आपण कशा पद्धतीचे आहोत, ही खरी ओळख आपलीच आपल्याला होत जाते. काही माणसं ही आपल्या आयुष्यात येतात, परंतु ती काही वळणापर्यंतच आपल्यासोबत राहतात. ती शेवटपर्यंत आणि कायमसाठी आपल्याबरोबर नसतात. काही स्वप्नंसुद्धा जशी आपल्यासोबत असतात, तशी काही स्वप्न अपुरीसुद्धा राहतात. तसंच काहीसं हे असतं. ज्या लोकांसाठी, ज्या नात्यांसाठी आपण मनापासून जगतो, ती जी नाती असतात, ती आपल्यासाठी त्यांच्याकडे वेळसुद्धा नसतो. त्या नात्यांसाठी आपण झटतो, धडपडतो, त्यांच्या सुखासाठी झटतो, परंतु ते मात्र आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत. मग हळूहळू ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटायला लागतात, त्या गोष्टींमध्ये काहीच अर्थ नाही, असं वाटायला लागतं. काळाच्या ओघामध्ये हळूहळू माणसं बदलत नाहीत, तो फक्त शांत व्हायला शिकतो. जेव्हा त्याला असे अनुभव येतात, तो अलिप्त व्हायला लागतो. अपेक्षा कमी करायला जर शिकलो, तर प्रत्येक वळणावर तुम्हाला त्याची खूप चांगली ओळख होत जाते. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागणंच सोडून देता. कारण प्रत्येकाला मनामध्ये जागा देण्यासाठी अगोदर स्वतः आपण काय आहोत आणि स्वतःच्या मनाची किंमत काय आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण वय वाढतं त्याप्रमाणे तशी समजसुद्धा आपली वाढायला हवी. आयुष्यात सगळ्यात जर कठीण काय असेल, तर सगळ्यात कठीण म्हणजे स्वतःशी लढाई जगणे किंवा जिंकणे. आपली लढाई ही फक्त आपल्याशी असते, जगाशी नसते. त्याच्यामुळे स्वतःच्या मनाला पुन्हा पुन्हा सावरत पुढे पुढे चालणं आणि जगत राहणं. येणारा क्षण आनंदात जगणं, आनंदात घालवणं हे खूप कठीण आहे. हीच आपल्या आयुष्याची खरी लढाई असते आणि तीच काही जणांना जमत नाही. ती जमली की आयुष्य तुम्ही निम्मं जिंकलेलं असतं आणि तुम्हाला जसं जसं ते जमायला लागेल, तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होत जाता आणि मग तुमचं आयुष्य तुम्हाला अगदी सुसह्य होतं.